माझ्याकडे अडेनियम आणि त्यांचे आकार खरं तर सुरुवात झाली होती एका झाडापासून. आता बघा इतकी जास्त गरमी आणि ऊन आहे त्याच्यामुळं काय होत आहे की याचे पानं जरा अ, असे फोल्ड झाल्यासारखे दिसतात तुम्हाला. पण याचे कोटेक्स तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे झालेले आहे आणि हे 1-2-3 वर्षात असे हळूहळू वाढत जातात. इथे कट केलं होतं आणि इथे बघा 4 ब्रांच तयार झालेले आहे आणि हे वेगवेगळे आकार आणि याचे पानं आणि यानंच आकारानं सुद्धा हे अडेनियम खूप सुंदर दिसतात आणि हे सगळे बीपासून तयार झालेलं आहे बरं का. कारण एकच मदर प्लांट जो होता मी सुरुवातीला आणलेला होता आणि तेव्हा मला या झाडाबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून मी खालच्या बागेमध्ये लावलेला होता. तिथं भरपूर पाणी त्याला मिळत होतं. तसं ह्या झाडांना भरपूर पाण्याची आवश्यकता नसते. पण मला माहीत नसल्यामुळे जमिनीत असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला काही झालं नाही. कितीही पाणी पावसाळ्यात वगैरे मिळालं तर तो चांगला राहिला होता. आणि बघा इथे याला होलसुद्धा नाही पण तरी याला पाणी कमी दिल्यामुळे या छोट्याशा पॉटमध्ये सुद्धा छान ग्रो झालेला आहे. आकार बघा वेगवेगळे प्रकारात झालेले आहे आणि कट करत राहिल्यामुळे जास्त ब्रांच आलेले आहे. पण हे काय करायचं जास्त उन्हामुळे एकाच साईडला ऊन लागतं ना म्हणून असं फिरून घ्यायचं म्हणजे सगळ्या साईडला सारखी ऊन लागेल आणि हे नाहीतर मग पिवळे पडायला लागतात. खराब होण्याची शक्यता असते कारण हे मी यावर्षी पूर्ण उन्हामध्ये ठेवलेलं आहे. झाडं वाढलं की प्रत्येक झाडाला झेड द्यायचं होतच नाही म्हणून हे उन्हामध्ये ठेवलेलं आहे. पण एक माझं जे अडेनियम होतं ना फक्त एकच हे वेगळ्या प्रकारचं आहे नाही तर सगळे अडेनियम हे एकाच बीपासून तयार झालेलं आहे. तो मदर प्लांट मग माझ्याकडे 3-4 वर्ष झाले म्हणजे पहिलं झाड माझं तेच होतं. छान वाटलं नर्सरीमध्ये ते घेऊन आली होती. त्याचं नावही माहीत नव्हतं आणि त्याचं बद्दल काही माहिती नव्हती ते कसं वाढवायचं वगैरे. जमिनीत लावलेलं होतं पण मागच्या वर्षी मला काय वाटलं चला आता हे झाडसुद्धा वर लावावं. इथे बघा वेगळा आकार दिला ना मी तर इथे असं बांधून ठेवलं होतं दोरीने. अशा घरच्या घरीच प्रयोग सुरू असतात आणि त्याच्यामुळे याचा जरा वेगळा आकार आला. हे आहे आपलं मदर प्लांट. याचं काय झालं पावसाळ्यात मग मी म्हटलं चला कालच्या बागेतून इथं आणावं आणि याला थोडा वेगळा आकार द्यावा असं मी एका ते गुंफण्याचा प्रकार करत होते. पण काय झालं पावसाळ्यात लावल्यामुळे याला आहे ना फंगस लागली खालून आणि ते लक्षातसुद्धा येत नाही अडेनियमचं कारण वरून झाडं चांगले दिसतात आपल्याला. पण मग मी काय केलं याला थोडं सुकू दिलं, कापून टाकलं ते फंगसवाला भाग, हळद लावून ठेवली आणि नंतर लावलं. बघा आता छान ग्रो झालेला आहे आणि आता खूप छान होणार आहे. हा आहे मदर प्लांट याच्याचपासून तयार झालेले हे सर्व प्लांट. खरंच खूप छान वाटते. इथे बघा वेगळा आकार दिला होता. इथे बांधून ठेवलं होतं म्हणून बघा असा आकार आलेला आहे. छोटं होतं झाडं तेव्हाच केलेलं होतं आणि आता अडेनियमसुद्धा भरपूर तयार झाले आणि वेगळे रंग दिसले की आपल्याला घ्यावंसं वाटते. पण आता म्हटलं आता जास्त घेऊ नये कारण छोटे छोटेसुद्धा आहे माझे ते दाखवायचे राहिले. कसे वाटले तुम्हाला माझे अडेनियम कलेक्शन नक्की सांगा आणि हळूहळू असंच बागकाम आणि बागेबद्दल आवड निर्माण झाली ना झाडं वाढत जातात आणि हे 2 फुलं उमलले होते तेही दाखवले. धन्यवाद तुमच्या मनापासून.